नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण तुम्ही थंबनेल पाहिलं अगदी बरोबर आहे, कांद्यामध्ये बेसनचे मिश्रण मिक्स करून खूप मस्त अगदी झटपट होणारी रेसिपी बनवतोय. बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि शिवाय बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भाजीला काही नसतं किंवा भाजी असूनसुद्धा खाऊ नाही वाटत, तोंडाला चव नसते. अशा वेळी जर झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही बनवून घरच्यांना खाऊ घातली आणि स्वतः जरी खाल्ली तर आठवड्यातून 3-4 वेळा तर नक्कीच बनवाल. कधी कधी तुम्ही रोजसुद्धा बनवून खाल, एवढी जबरदस्त होणारी रेसिपी आहे. यापूर्वी तुम्ही कधी ही रेसिपी बनवली की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे सुरुवातीला कोथिंबीर घेतली, नंतर मिरच्या घेतल्या आणि कांदे घेतलेले आहेत 2. आता बघा इथे बारीक अगदी मी मिरची कट करून घेतली, 3 मिरच्या घेतल्या होत्या. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली होती, बारीक कट करून घेतली. त्याच्यानंतर इथे कांदे घेतलेले आहेत. आता मध्यम आकाराचे कांदे आहेत, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी छोटेच आहेत, तर इथे मी 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत. आता हे सुद्धा अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. जितके जमेल तितके बारीक करा किंवा मग अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने केले तरीही चालतील. आता इथे मी जी सुरी वापरते याची क्वालिटी ना खरंच खूप भारी आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर प्रोडक्ट मी टॅग करते किंवा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते, तुम्ही नक्की इथे बघू शकता आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करू शकता. तर कांदे चिरून घेतले, इथे सर्व जिन्नस आता आपले तयार झालेले आहेत. लगेचच लसूण पाकळ्यासुद्धा मी इथे 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे ना तुम्ही बऱ्यापैकी जास्तच लसूण पाकळ्या घ्या. जितकं जास्त लसूण पाकळ्या वापरशील तेवढा पदार्थ आपला खूप भारी आणि चवीला एक नंबर होणार आहे. तर इथे ठेचून घेतल्या लसूणसुद्धा. आता चिरून घेतला तरीही चालेल, काही हरकत नाही, पण ठेचून घेतला की चव जरा बऱ्यापैकी मस्त लागते. आता बघा तव्यावरती आपल्याला काय करायचं आहे, बेसन घालून घ्यायचं आहे. आता अर्धी वाटी इतकं बेसन मी छान चाळून घेतलेलं आहे. आता इथे अजिबात तेल वगैरे किंवा तूप वगैरे घालायची गरज नाही, कोरडं बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे बरं का. तर इथे मध्यम आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. बेसन अजिबात कुठेही आपल्याला खरपवायचं नाही आहे किंवा मग अजिबात लालसरसुद्धा करायचं नाही. थोडासा हलकासा स्मेल यायला लागला आणि आपल्याला माहिती पडलं की थोडासा कलर चेंज झाला आहे की लगेच आपल्याला हे बेसन काढून घ्यायचं आहे. तर याचा कच्चापणा पूर्ण दूर होतो या बेसनमधील आणि मॉइश्चर असेल तर मॉइश्चर पण बऱ्यापैकी कमी होतं. तर यासाठी आपल्याला इथे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजून घेतलं की लगेचच आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि पहा इथे याच्यावरती आपल्याला अर्धी वाटी बेसन होतं, त्याच्यामुळे अर्धी वाटीच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता मी ना इथे 2 माणसांसाठी म्हणजे अगदी छोट्या भुकेसाठी 2 माणसांसाठी बनवते, त्याच्यामुळे मी इथे एवढी क्वांटिटी वापरलेली आहे. जर तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही सर्वच जिन्नस थोड्या जास्त प्रमाणामध्ये वापरू शकतात. तर इथे घोळ छान पाणी घालून बनवून घेतला, त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकली आणि व्यवस्थित असं गाठी गुठळ्या मोडून अगदी एकसंध मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता व्यवस्थित मिश्रण तयार करून घेतलं, गाठी गुठळ्या मोडल्या आणि कलरसुद्धा हळद घातल्यामुळे छान आलेला आहे. लगेच पॅन गरम करून घ्यायचा, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. आता थोडंसं तेल ऑलरेडी पहिलं होतं, त्याच्यामध्ये सोडा ॲड केलं. लगेच जिरं मोहरी घालून घ्यायची, खमंग फोडणी करायची आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा, लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या त्या घालायच्या, मिरची कट करून घेतली होती आपण ती घालून घ्यायची आणि कांदा घालून घ्यायचा, जो की आपण 2 कांदे बारीक कट करून घेतले होते ते. आता ना आपल्याला हे छान अगदी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. अगदी कांद्याचा कच्चापणा पूर्णपणे दूर होईपर्यंत आणि लालसर रंगावरती कांदा भाजेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं. लसूणचा जो कच्चापणा असतो तो पण बऱ्यापैकी कमी झाला पाहिजे. तर पहा लगेचच ते कांदा लालसर रंगावरती भाजून घेतला की आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चिरलेली घालून घ्यायची, म्हणजे अजूनच फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की चव अजून छान वाढते. तर आता पहा लगेच त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले सुके घालायचे आहेत. हळद पावडर, धणा पावडर, गरम मसाला आणि मिरची पावडर. तर आता मिरची सुरुवातीला वापरले, त्याच्यामुळे मिरची पावडर तुमच्या तिखटानुसार अंदाजाने कमी जास्त तुम्ही इथे करू शकतात. तर इथे पहा मिरची पावडर मी अर्धा चम्मच वापरलेली आहे आणि व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं. छान तेल सुटलं मसाल्यांना की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं. आणि जो आपण आता बेसनचा घोळ बनवून ठेवला होता तो बेसनचा घोळ आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचा आहे. तर पहा सगळं मिश्रण याच्यामध्ये काढून घ्यायचं. आता अजिबात याच्यामध्ये एक्स्ट्राचं काही पाणी वगैरे घालायचं नाही. जे सुरुवातीला आपण घोळ बनवण्यासाठी जितकं पाणी वापरलं होतं तितकंच पुरेसं आहे, याच्यामध्ये एक्स्ट्राचं काही पाणी वापरायचं नाही आहे. तर इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी पाहू शकता आपण नेहमी जी अंड्याची बुर्जी वगैरे बनवतो
ते सुद्धा चिकन मटनसुद्धा याच्या पुढे फेल आहे. अंड्याची बुर्जीसुद्धा फेल आहे. एवढी जबरदस्त लागते ही बेसनची बुर्जी. मी तर याला बेसनची बुर्जी नाव दिले. तुम्ही काय द्याल हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कोथिंबीर घालायची, झाकण ठेवून 3-4 मिनटं वाफवून घ्यायचं. आणि हे अशा पद्धतीने वाफवून घेतलं की याचा पूर्णपणे कच्चापणा बेसनचा दूर होतो आणि एवढी खमंग अशी मस्त टेस्ट येते. खायलासुद्धा असं थोडंसं करपट छान लागतं, कुरकुरीत अशी चव येते. आणि ना आता हे सर्व परत एक वेळा पहिले 3 मिनटं वाफवून घेतल्यानंतर परत आपल्याला छान अगदी चमच्याच्या मदतीने व्यवस्थित हे मिश्रण सगळं फोडून घ्यायचं आहे. आणि परत 2 ते 3 मिनटं आपल्याला व्यवस्थित फोडून घेतल्यानंतर झाकण ठेवून परत एक वेळा छान असं वाफवून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती. तर आता फोडून घेतलं, झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफवून घेऊया. तोपर्यंत मला सांगा, आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा. म्हणजे माझे छान छान व्हिडिओ जेव्हा कधी मी अपलोड करेन तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि माझे कोणतेही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तर इथे पहा, व्यवस्थित अगदी आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. म्हणजेच बेसनची जी बुर्जी आपण बनवली आहे ती तयार झाली आहे. झाकण काढून घ्यायचं आणि ही आपल्याला खाण्यासाठी तयार करून घ्यायची आहे. वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. आणि इथे पाहू शकता ही मस्त अशी बेसनची बुर्जी तुम्ही चपाती भातासोबत किंवा भाकरीसोबत गरमागरम खाऊ शकता किंवा मग हिंडत फिरत असं जरी खाल्लं तरीसुद्धा चालेल. एकच नंबर लागते. एकदा नक्की बनवून पहा. जेव्हा कधी भाजीला काही नसतं किंवा भाजी असूनसुद्धा खाऊ नाही वाटत, तोंडाला चव नसते, तेव्हा नक्की बनवा. घरातल्यांना खूप जास्त आवडेल. घरातले सुद्धा तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणारच नाहीत. एवढी जबरदस्त लागते. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. चला मग अशाच एका छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत पुन्हा उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय.